मित्र कोण शत्रू कोण गणित साधं कळलं नाही. नाही भेटला असा कुणी ज्यानं मला छळलं नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही. विधान परिषदेच्या आमदारकीच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत बोललेल्या या 3 भावनिक ओळी ज्या उभ्या महाराष्ट्राला सांगून जातात की मागच्या 5-7 वर्षात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासोबत जे काही घडलं त्यामुळं त्यांना किती वेदना झाल्या असतील. पण इतकं सगळं जाऊनही आजही तो माणूस तटस्थपणे उभा आहे. खरं तर आपण सुरुवात 2019 पासून करूयात. भारतीय जनता पार्टीनं विधानसभेच्या निवडणुकीत शब्द दिला की 2.5 वर्ष तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ. पण जेव्हा निवडणुकांचे निकाल लागले, जेव्हा भाजपच्या जास्त जागा आल्या, तेव्हा आपण असा शब्दच दिला नाही, अशी बेईमानी केली. नंतर उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचं ठरवलं. नंतर अचानक सकाळी 5 वाजता स्वर्गीय अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होतो. मग हे शरद पवार आपल्याला खरंच साथ देतील का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या मनात येतो. पण नंतर कसेबसे उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनतात की तेवढ्यातच कोरोना येतो. आणि उद्धव ठाकरेंनी कोरोना अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळला. अशा या देशातील अनेक संस्था त्या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशात जे वेगवेगळे रिपोर्ट पब्लिश करतात त्यातून लक्षात येतं कसाबसा कोरोना संपतो. आपल्या घरातला मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे स्वतःची ओळख निर्माण करतात. आणि तो कोरोना संपल्यानंतर अचानक या शिवसेनेचे 40 आमदार एकाच दिवशी फुटतात. ज्या लोकांना या पक्षानं सगळं दिलं, मान प्रतिष्ठा पद, ते लोक या पक्षासोबत बेईमानी करतात, गद्दारी करतात आणि या पक्षाला सोडून कुठेतरी बाहेरच्या राज्यांमध्ये राहतात आणि तिथून सांगतात की आता आम्ही ठाकरेंची साथ सोडणार. ते उद्धव ठाकरे ज्यांना अत्यंत नम्र स्वभावाचा व्यक्ती म्हणून आपण सगळे बघतो, त्यांना एकाच दिवसात स्वतःचं मुख्यमंत्री पद सोडावं लागतं. ज्या निवासात ते राहत होते ते मुख्यमंत्री निवास सोडावं लागतं. उभा महाराष्ट्र भावनिक होतो. लोकांना कळत नाही की या संपूर्ण प्रकरणावर बोलावं काय. तुम्ही विचार करा की हे सगळं प्रकरण घडत असताना सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातही अश्रू आले होते, तर उद्धव ठाकरेंच्या मनात काय वेदना होत असतील की इतक्या वर्षाचा आपल्या वडिलांनी आपण उभा केलेला पक्ष कुठंतरी हातातून निसटतोय. आणि समोर जाऊन झालंही तेच. पक्षाचं नाव गेलं, पक्षाचं चिन्ह गेलं. दुर्दैव म्हणजे स्वतःच्या बापानं सुरू केलेला पक्ष, स्वतःच्या पक्षाला वाढवलं, पण तरीही त्या पक्षाचं धनुष्यबाणाचं चिन्ह हे उद्धव ठाकरेंना भेटत नाही, तर शिंदेंना भेटतं. नवीन चिन्ह उभं करावं लागतं आणि त्याच्यावर परत निवडणुका लढाव्या लागतात. लोकसभेत थोडंफार यश येतं, पण विधानसभेच्या निवडणुकीत मोठा पराभव होतो. एवढ्या मोठ्या पक्षाला अख्ख्या महाराष्ट्रात फक्त 20 जागा मिळतात. एवढंच नाही तर त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंसोबत युती केली जाते. मराठीचा मुद्दा उचलला जातो. पण अनेक वर्षापासून ज्या मुंबईचा महापौर शिवसेनेचाच बनायचा, तोही यावेळेस भाजपचा बनतो. म्हणजे मागच्या 5-7 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर उद्धव ठाकरेंसोबत जे काही घडलं ते खरंच खूप वेदनादायक आहे आणि राजकारणाला न शोभणारं आहे. खरं तर कोण अयोग्य कोण योग्य त्या विषयावर मी बोलत नाही, पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या प्रकारे शिवसेना फोडली, तो दिवस म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातला एक काळा दिवस असंच म्हणावं लागेल. कारण जर तुम्हाला एखादा नेता आवडत नसेल, एखादा पक्ष आवडत नसेल, तर तो पक्ष बदलण्याचा किंवा स्वतः दुसरा पक्षात जाण्याचा पर्याय तुमच्याकडे असतो. पण अशा प्रकारे कुणाचा तरी पक्ष फोडायचा, त्याचं चिन्ह चोरायचं, नाव चोरायचं, हे खरंच राजकारणालाही न शोभणार आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीलाही न शोभणार आहे. पण हे सगळं या महाराष्ट्रामध्ये घडलं आणि इथल्या सर्वसामान्य लोकांनी ते मान्य केलं. हे संपूर्ण बघून असंच वाटतंय की उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे या राजकीय नेत्यांनी मागच्या काही वर्षात छळलं ते अत्यंत वेदनादायक होतं. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे म्हणतात की नाही भेटला असा कुणी ज्यानं मला छळलं नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण, ज्यामध्ये आपण एकनाथ शिंदेंचं नाव घेऊ शकतो, कारण ज्या माणसाला इतकं सगळं दिलं. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलो नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा भावनिक राजकीय प्रवास आणि उद्धव ठाकरेंसोबत मागच्या काही वर्षात जे काही घडलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच महत्त्वाचे आणि माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओसोबत.
तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.